आलेले होते आदरणीय व्यासपीठ आणि मुद्द्यावरच होतो. मी माथाडी कामगार सेनेमध्ये काम करत असताना आपण बघतो नेहमी आपल्याला कामगारांना खूप अन्याय होतो. आता मला सांगायचं म्हणलं संकेत महामुनी हा तुमचा नवीन तालुका अध्यक्ष आहे माथाडी कामगार सेनेचा. रांजणगाव MIDC माझ्या खूप दिवसापासून डोक्यात आहे माझ्या. रांजणगाव आपण बघितलं खूप मोठी MIDC. तिथं कितीतरी कामगारांचे मला फोन येतात की आमचे पगार अडकले, आम्हाला अडचण होती, आम्हाला कामावरून काढले, बिहारचे लोक आहेत ते आम्हाला त्रास देत आहेत. खूप वेळा त्या मॅनेजरना फोन केला ती बोलायची पद्धत पण चुकीची. एक लक्षात घ्या, आज मी इथं आलोय तर खास ते MIDC साठी आलेलो इथल्या लोकांना पदाधिकारी चांगले ताकदीचे देण्यासाठी आलेलो. एवढंच सांगतो की इथून पुढं या MIDC मध्ये जर कोणत्या कामगारावर अन्याय झाला ना तर मागं पुढं कोणत्याच गोष्टी बघायची नाही. कुणी असू तिथं कुठला भाषा राहू दे, जिथं जिथं कामगार होते अन्याय होईल ना तर लाद बसली पाहिजे. काही अडचणी होते तिथं आम्ही तुमच्या पाठीमागे म्हणजे बापालाही घाबरायची गरज नाही. आज आपण नेहमी बघतो कामगार आपला स्थानिक लोक जर आपले स्थानिक लोक तिथं कामाला घेत नसतील आणि बाहेरचे UP बिहारची लोक जर इथं काम करत असतील आणि त्यांची जर आपल्यावर हुकुमशाही होत असेल तर आपण तितकंच सण करणार आहे. अरे आपला तालुका या म्हणजे बापाचा नाहीये. एवढं सांगतो मी, तिथं कामगार अन्याय होईल ना तर लाच ही बसलीच पाहिजे. नाना असतील, आपले भाऊ असतील, इथले स्थानिक पदाधिकारी असतील, सर्व तुमच्या पाठीमागे. घाबरायची गरज नाही कोणाला. मध्यरात्री फोन करा, मी रात्री 2 वाजता बोलवू शकतो. तुम्ही कधी पण ट्राय करून बघा. रात्री 2-3 वाजता सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत रात्रंदिवस काम करणार. MIDC मी पहिल्यांदा सांगतो, MIDC माझ्या खूप दिवसापासून डोक्यात आहे. मी स्वतः इथं वर्ष करायला जाते. तिथं कामगारांना स्थानिक लोकांना जर कामं भेटत नसतील तर मी स्वतःच्या बाजूने उभा आहे. कंपन्या बुडू आपण, पण स्थानिक लोकांना काम भेटलं पाहिजे. तालुक्याला जो अध्यक्ष भेटलेला आहे, तालुका प्रमुख भेटलेला, मला तसा एक अध्यक्ष तुमच्या बाजूने तुमच्याकडनं भेटलं पाहिजे मला. आज तसा मेळावा झालेला आहे, त्याच्यापेक्षा चांगला मेळावा घेऊ आपण पुढच्या वेळेस. आणि शिरूर तालुका अध्यक्ष आपल्याला एक चांगला मला अधिकारी द्या. आज सगळ्याच गोष्टी आता सर्वांनी बोललेलेच आहे.